पाण्यात पाय टाकले तर ते भिजणारच, आगीत हात टाकला तर तो भाजणारच, उन्हात अनवाणी पायाने बाहेर पडलं तर पायाला चटके लागतीलच, कळकळत्या थंडीमध्ये गार वाटणारच. हे सर्व श्रुत आहे, अखंड अटूट सत्य आहे, ज्याला आपण बदलू शकत नाही, विचार सुद्धा करू शकत नाही, त्यात फेरबदल होणारच नाही. पण अशा काही गोष्टी मात्र नक्की आहेत, ज्यात आपण जर चेंजेस केले तर आपण आपली लाईफ चेंज करू शकतो, लाईफस्टाईल बदलवू शकतो. फक्त आणि फक्त त्यासाठी हवी असते इच्छा, मनापासूनची, की आपल्याला चेंज स्वतःमध्ये आणायचं आहे का, आपल्याला काहीतरी बदलवायचं आहे का. हे सगळं डिपेंड करतं आपल्यावर, स्वतःवर. सतत काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, काय करावं सुचत नाही, कामं रेंगाळत आहेत, कामं परफेक्ट होत नाही आहेत, आयुष्यात रस उरलेला नाही, जीवन जगताना जो जिवंतपणा असायला हवा तो कुठेतरी हरवलेला आहे, कुठल्या तरी चौकटीत बांधल्यासारखं वाटत आहे. तेव्हा ही चौकट मला मोडता येईल का, यातून मला बाहेर निघता येईल का, स्वच्छंद जगता येईल का, जे मला हवं आहे ते मला मिळवता येईल का, माझ्या पदरात पडेल का, आणि ज्या गोष्टी मला नको आहेत त्या मला दुरावता येतील का. पास्ट मध्ये खूप चुका झाल्या आहेत, खूप अपयश मिळालेलं आहे, त्याचीच पुनरावृत्ती फ्युचर मध्ये सुद्धा होईल का, की मी स्वतःला बदलू शकेल. तर ह्याचं उत्तर आहे हो, आपण स्वतःला बदलवू शकतो, आपण आपला आज बदलवू शकतो. काल जे घडलेलं आहे त्याला बदलवणं आपल्या हातात नाही आहे, ते घडून चुकलेलं आहे, ते झालेलं आहे, पण त्याची पुनरावृत्ती समोर होऊ नये यासाठी मात्र आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि आपण स्वतःला बदलवू शकतो. स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी करावं लागेल ते म्हणजे स्वतःवर प्रेम. लव्ह युअर सेल्फ, रिस्पेक्ट टुवर्ड सेल्फ. स्वतःवर प्रेम करणे याचा अर्थ ॲरोगन्स किंवा सेल्फिशपणा असा अजिबात होत नाही. आपण जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रेम करतो, एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, मग आपण त्या व्यक्तीची, त्या वस्तूची काळजी घेतो. आपलं घर आहे, आपल्याला फार आवडतं, आपण ते घर कसं सजवता येईल या प्रयत्नात असतो, त्याला स्वच्छ ठेवतो, सुंदर बनवतो. ज्या लोकांना फुलझाडांवर प्रेम असते, छान बाग बनवतात, त्या बागेची काळजी घेतात. कुणाला प्राणी मात्रांवर प्रेम असतं, मग ते त्या प्राण्यांना सुद्धा जीव लावतात. मग जेव्हा आपण एखाद्या व्यक्तिविशेषवर कशावर प्रेम करतो ना, मग त्याची काळजी घेणं ही आपली नैतिक जबाबदारी असते आणि ते आपल्याला मनातून वाटतं, ती आपली इच्छा असते. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू, स्वतःची काळजी घेऊ, म्हणजेच काय की आपण स्वतःला चांगलं बनवण्याच्या प्रयत्नात राहू. आपला जो दृष्टिकोन आहे आयुष्याकडे बघण्याचा तो बदलेल. आपण व्हॅल्युएट करायला शिकलो पाहिजे. व्हॅल्युएट करणं म्हणजे काय? काही जवळची लोक आहेत आणि ती आपल्याबद्दल खूप चांगला विचार करतात, ती लोक आपल्याला आवडतात, आपली प्रशंसा करणारे आपल्याला सर्वश्रेष्ठ वाटतात, आपल्या गुणांना वाव देणारे आपल्याला खूप जवळचे वाटतात. पण ही लोक आपल्याला कम्फर्ट झोन देतात. आपण त्या चांगल्या गोष्टींमध्ये आपल्याबद्दल चांगलं चांगलं ऐकून आपण स्वतःला मिरवत बसतो. आपल्याला अगदी म्हणजे चण्याच्या झाडावर बसल्यासारखं फिलिंग येतं. पण जे लोक आपल्याला क्रिटिसाइज करतात, आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलतात, आपल्या चुका आपल्याला दाखवतात, मग आपल्या मनात जर हे येतं की ही लोक मला जळतात म्हणून असा विचार करत आहेत, तर आपल्याला हा विचार करायचा नाही आहे. व्हॅल्युएट करायचा आहे की त्या व्यक्तीने माझ्याबद्दल जे काही निगेटिव्ह बोललेलं आहे किंवा माझी ही चूक मला दाखवलेली आहे, त्यात खरंच काही अर्थ आहे का? व्हॅल्युएट करत असताना, गोष्टींना पडताळून बघत असताना आपल्याला तत्पर राहायचं आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायचा आहे. कुठली गोष्ट आहे जी एक्सेप्टेबल आहे, कुठली गोष्ट आपल्याला डिनाय करायची आहे, कुठलं चेंज आहे जे आपल्याला स्वतःमध्ये आणायचं आहे आणि कुठलं चेंज आहे की जे आपल्याला करण्याची गरजच भासत नाही, ते एक्सेप्टेबल आहे, ते आपण रिस्पेक्टफुली आपल्या आयुष्यामध्ये एक्सेप्ट केलेलं आहे. एखादी व्यक्ती आहे, जर ती आपल्याला म्हणत आहे की तू दिसायला छान नाही, तुझा रंग असा, तुझा रंग तसा, तो त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. त्या त्या विचाराला मला रिफ्यूज करायचा आहे, त्या थॉटला मला रिजेक्ट करायचं आहे. माझा रंग आहे, माझे लुक्स आहेत, मला त्यावर अभिमान आहे, मी ते एक्सेप्ट केलेलं आहे. पण जर ती व्यक्ती म्हणत आहे की तुझं राहणीमान बरोबर नाही, तर मात्र थोडं थांबून मला ते व्हॅल्युएट करावं लागेल, पडताळावं लागेल की खरंच माझ्या राहणीमानामध्ये चेंजेस करायची मला आवश्यकता आहे का? जर कोणी आहे मला म्हणत आहे की तुझा आवाज करणं कर्कश आहे, मला तुझा आवाज अजिबात आवडत नाही, तो त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. माझा आवाज आहे तो मी एक्सेप्ट केलेला आहे आणि तो मला आवडतो. पण जर ती व्यक्ती मला असं म्हणत आहे की तुझे शब्द टोचून जातात,
तुझं बोलणं बरोबर नाही, तुझं बोलण्यामध्ये चिडचिडपणा असतो, ॲरोगंट असतो, तर मात्र मला तिथे थांबून पडताळावं लागेल, व्हॅल्युएट करावं लागेल, की खरंच माझ्या शब्दांमध्ये मला काही चेंज करायची आवश्यकता आहे का? पोलाइटनेसला आणायची आवश्यकता आहे का? स्वतःला व्हॅल्युएट करावं लागेल. जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला म्हटलं, की तुला डिसिजन घेताच येत नाही, तुला अक्कलच नाही, तर ते एक्सेप्टेबल नाही आहे. ते आपल्याला डिनाय करायचं आहे. पण जर कुणी म्हणत आहे, की तू घेतलेला डिसिजन हा चुकल्यासारखा वाटतो, तर मात्र आपल्याला थोडा वेळ थांबून पडताळून बघायचं आहे, की आपण घेतलेला निर्णय खरंच चुकीचा आहे, की योग्य आहे. आणि हे आपण तेव्हाच करतो, जेव्हा आपल्याला आपल्या इमेजबद्दल काळजी असते. आपल्याला आपली इमेज ही चांगली बनवायची असते आणि हे सगळं तेव्हाच पॉसिबल होतं, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो. सो स्टार्ट लव्हिंग युअरसेल्फ. कुणी 100दा जरी म्हटलं, की स्वतःला बदलव, स्वतःमध्ये चेंजेस आण, तरी तीळ मात्र फरक पडत नाही. उलट जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असंच त्यांना म्हणावं लागतं. पण हा चेंज नक्कीच येतो, जेव्हा आपण स्वतःला आपल्याला वाटतं, की आपल्याला बदलायचं आहे. आपण जेव्हा डिसाईड करतो, आपली जेव्हा इच्छा असते, जेव्हा विलिंगनेस असतो, तेव्हा नक्कीच आपण बदल घडवून आणतो. स्वतःला चेंज करतो. असं म्हणतात ना, इफ देअर इज अ विल, देअर इज अ वे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर, थँक यू.